प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या 8वी या सुगम भारती पाठ्यपुस्तकातील जो पहिली कविता आहे भारत अमुचा देश, ही कविता बघणार आहोत. तर सगळेजण कविता काढा आणि ही कविता काढल्यानंतर जसं जसं मी सांगत आहे तसं तसं ते समजण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. तर सर्वात प्रथम आपण बघूया ह्या कवितेचं नाव. कवितेचं नाव आहे भारत अमुचा देश आणि ही कविता शरद कांबळे यांच्याद्वारे लिखित ही कविता आहे. खूप सुंदर कविता आहे, प्रेरणादायी कविता आहे आणि भारत भूमीवर आधारित ही कविता आहे. आपली भारतभूमी आपल्याला माहीत आहेच की किती पवित्र आहे आणि त्या भारतभूमीला उद्देशून शरद कांबळे ज्यांचा जन्म 1974ला झाला आहे, यांनी ही कविता इथे लिहिलेली आहे. तर चला आपण कविता बघूया. तर शरद कांबळे यांचा जन्म 1974ला झाला आहे. प्रसिद्ध कवी आहे, ते एक खूप प्रसिद्ध कवी आहे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. त्यांचं असं कवींच्या क्षेत्रामध्ये चांगलं मोठं नाव आहे. विविध वृत्तपत्रे, नियतकालिके यातून लेख व कविता प्रकाशित त्यांच्या झालेल्या आहेत. भरपूर विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांचे कविता व लेख नेहमीच येत असतात आणि त्यांच्या माध्यमातून ते लोकांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या तुझ्यासाठी हा चारोळी संग्रह प्रसिद्ध आहे. चारोळी संग्रह म्हणजे 4 ओळींची कविता. चारोळी संग्रह म्हणजे काय होते? 4 ओळींची कविता. आणि हे तुझ्यासाठी म्हणून अशी एक कविते चारोळी संग्रहाचं नाव आहे, जे त्यांनी लिहिलेली आहे. ते भरपूर प्रसिद्ध आहे, खूप प्रसिद्ध आहे. ठाणे जिल्हा युवा पुरस्कार व पंचायत समिती शहापूर शिक्षक पुरस्कार यांसारख्या पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. म्हणजे विविध जे संस्था आहे त्यांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे त्यांच्या कार्याबद्दल. जसं पंचायत समिती शहापूरने त्यांना शिक्षक पुरस्कार दिला आहे. ठाणे जिल्हा युवा पुरस्कारसुद्धा त्यांना भेटलेला आहे. तर एक बहुमान त्यांना मिळालेला आहे आणि त्यांचं कार्यच असं आहे की ज्याच्यामुळे त्यांना सन्मानित करणं हे एक गरजेची गोष्ट ठरते. तर ठीक आहे, आता ह्या झाला कवीचा परिचय. आता आपण त्यांचे कवितेबद्दलची माहिती घेऊया. विविधतेतील एकता हे भारताचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. आपल्याला माहीत आहे आपला देश हा विविधतेतून एकता असं म्हटलं जाते. का बरं असं म्हटलं जाते? कारण की आपण बघतो की आपल्या देशामध्ये फक्त एकच जाती धर्माचे लोक नाही राहत, तर इथं विविध जाती धर्माचे लोक राहतात, विविध बोली भाषा बोलणारे लोक राहतात, तरी सगळे मिळून मिसळून राहतात. त्याच्यामुळे सर्व युनिटी इन डायव्हर्सिटी असं पण आपण म्हणू शकतो किंवा विविधतेतून एकता असा घडवणारा किंवा दर्शवणारा हा एकच देश आहे, तो आहे भारत देश. जरी आपल्या इथं जाती धर्म वेगळे आहेत तरी पण संकट समय किंवा आनंदाच्या समय आपण सगळे एकत्र येऊन आपण आपले उत्सव साजरे करतो किंवा संकटकाली जे परिस्थिती असेल त्याचा सामना करतो. आपले संविधान व राष्ट्रध्वज ही आपली श्रद्धास्थाने आहे. आपले संविधान माहीत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे. व राष्ट्रध्वज जो आहे आपला, हे आपल्यासाठी श्रद्धास्थानी आहे. कारण की संविधानामुळे आज आपल्याला भरपूर अधिकार प्राप्त झालेले आहे. विशेष करून शिक्षणाचा अधिकार, 14 वर्षाखालील मुलांना मोफत शिक्षणाचा अधिकार ह्या संविधानामुळेच मिळालेला आहे. विविध जाती धर्माचे लोक आहे ज्यांना भरपूर सुखसुविधा ह्या संविधानामुळे मिळालेले आहे. आणि राष्ट्रध्वज हे आपले श्रद्धास्थान आहे, म्हणजे पूजनीय आहे आपल्यासाठी. आपण नेहमी त्यांना आदरपूर्वक बघत असतो. प्रस्तुत गीतातून कवी भारत मातेविषयीची गौरवपूर्ण भावना व्यक्त करतात. म्हणजे या कवितेतून कवीने जो भारत माताविषयी त्यांच्या मनात जे भावना आहे, म्हणजे आदरपूर्वक भावना आहे, ते त्यांनी इथं व्यक्त केलेली आपल्याला दिसून येते. प्रस्तुत गीत किशोर जानेवारी 2018 ह्या मासिकातून घेतले आहे. म्हणजे जे मासिक प्रकाशित झालं होतं 2018मध्ये किशोर नावाचं, त्याच्यामधून हे कविता आपण किंवा गीत आपण इथे घेतलेले आहे. बघा किती सुंदर इथे तुम्हाला एक प्रसंग दिसत आहे. काही मुलं खेळत आहे, सूर्यांकडे बघत आहे, निसर्ग रम्य असं वातावरणामध्ये ते मुलं खेळत आहे आपल्याला दिसून येत आहे. ठीक आहे, तर आता आपण
काय करूया, ह्या गीत वाचूया आणि हे गीतांचा अर्थ समजण्याचा प्रयास करूया. ठीक आहे. भारत अमुचा देश, आम्हा असे अभिमान, जन्म आलो येथे आम्ही किती भाग्यवान. म्हणजे कवी म्हणतायत की भारत हा आपला देश आहे आणि आपल्याला आपल्या देशावर नक्कीच अभिमान असला पाहिजे, कारण की आपला जन्म इथं झालेला आहे, आपली जन्मभूमी आहे. त्याच्यामुळे आपण स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे की आपण एवढ्या पवित्र भारतभूमीमध्ये आपण इथं जन्माला आलेलो आहे. कारण की आपल्याला माहीत आहे की भारतभूमी ही अशी भूमी आहे ज्याला प्राचीन काळापासून अत्यंत पवित्र मानलं जाते. म्हणजे जरी आपण भारतभूमी आहे, कुठल्याही देशामध्ये जरी आपण जन्माला आलो आणि त्या देशाचे जर आपण नागरिक झालो तर त्या देशाबद्दल आपल्याला नक्कीच अभिमान असला पाहिजे, कारण की त्या भूमीत आपला जन्म झालेला असतो. तर भारतभूमी आपल्यासाठी नेहमीच अभिमान च्या स्थानी राहणार आहे. जरी भिन्नता जशी विविधता येते, परंतु नांदे एकता, पवित्र उन्नत आमची ही संस्कृती महान. म्हणजे आपल्या देशामध्ये भिन्नता आहे. भिन्नता म्हणजे आपण बघू की आपले देश विविध राज्यांमध्ये विभागले गेलेले आहे. प्रत्येक राज्यांची बोलीभाषा वेगळी आहे. प्रत्येक राज्यामध्ये धर्म जाती वेगळे आहेत. तरी पण आपण सगळे मिळून सर्व राज्य एकमेकांचे जे कार्यक्रम असतात, जे उत्सव असतात ते आपण मिळून साजरे करतो. विविधता आहे, जाती धर्मामध्ये विविधता आहे, लोकांमध्ये विविधता आहे, बोली भाषांमध्ये विविधता आहे, तरी पण आपल्या इथे एकता नांदत आहे. म्हणजे आपल्या इथून कुठलाही पुरुष स्त्री कुठल्या पण राज्यामध्ये जाऊ शकतात, तिथे जाऊन ते काम करू शकतात. कोणालाच कुठे यायची बंदिश नाही आहे. इथे सगळेजण आनंदाने कुठेही राहू शकतात आणि विविधतेमध्ये एकतेचे दर्शन हे फक्त भारतभूमीमध्येच घडू शकते. पवित्र भूमी आहे आपली, उन्नत आहे. आपली संस्कृती कशी आहे, उन्नत आहे, पवित्र आहे. कारण की आपली संस्कृतीचं अनुकरण आज भरपूर देश करत आहे. आपल्या संस्कृती आपलं भारत देशांनीच दुसऱ्या देशांना म्हणजे भरपूर काही दिलेलं आहे, चांगल्या गोष्टी दिलेल्या आहे आणि उन्नत आहे. उन्नत म्हणजे प्रगतिशील आहे. आपला देश हा प्रगतिशील आहे आणि भारत हा प्रगतिशील देश होताना फक्त एकाच कोणत्या जाती धर्माचा मुळे हा देश उन्नतिशील होत नाही आहे. तर सगळे जाती धर्माचे लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हाच हा आपला भारतभूमी काय होते, महान मानली जाते, उन्नती होते. पुढे बघूया. फळाफुलांनी हरितवनांनी नदी शिखरे अन जलाशयांची सुंदर संपन्न भूमी ही आम्हा जीव की प्राण. आपल्या देशांमध्ये आपला देश हा फळाफुलांनी नटलेला आहे. म्हणजे आपण जसं आता आपण विदर्भामध्ये राहतो, विदर्भामध्ये नागपूरमध्ये जसे संत्री हे प्रसिद्ध आहे, तसेच आपण काश्मीरमध्ये गेलो तर सफरचंद प्रसिद्ध आहे. तिकडे खाली दक्षिणमध्ये गेलो केरळमध्ये तर आपल्याला कॉफी किंवा आणखी नारळ वगैरे प्रसिद्ध दिसते. तर आपलं हे भारतभूमी हे जे आहे फळाफुलांनी नटलेलं आहे. कशाचीच आपल्या भारतभूमीमध्ये कमतरता आपल्याला भासत नाही. हरितवनाने जिकडे तिकडे हरितवन जंगलवने आपल्याला दिसून येतात. आता जरी वनांची संख्या हे दिवसेंदिवस कमी होत चालली, पण प्राचीन काळापासून भारत देश हा वनांचा देश मानला जातो. मोठ्या प्रमाणात झाडांची आपण पूजा करतो, कारण की वन असेल तर आपलं जीवन असेल. आपल्याला माहीत आहे वनामुळे प्रदूषण कमी होतो, आपल्याला चांगली हवा मिळते, शुद्ध हवा मिळते आणि त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकांची ही जबाबदारीच आहे की आपलं जे हरित वन आहे त्याची काळजी घेतली पाहिजे, त्याचं संवर्धन करण्याची आपण प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. ठीक आहे. नदी शिखरे मोठ्या प्रमाणात आपल्या इथं नद्या आहे, मोठमोठ्या नद्या गोदावरी सारख्या किंवा आणखी जे आहे नद्या, ते मोठ्या नद्या आपल्या भारतामध्ये दिसून येतात. शिखरे आहे, हिमालयासारखं पर्वत आहे, सह्याद्रीचं रांग आहे. तर हे सगळे आपल्या देशांचं वैभव आहे, जे आपल्या देशांचं जे सुंदरपणा आहे ते वाढवत आहे. जलाशयांची आपल्या इथं कमी नाही आहे. मोठ्या प्रमाणात जलाशय आपल्या इथं उपलब्ध आहे, ज्याच्यामुळे आपल्याला शेतीसाठी पिण्यासाठी पाणी उपलब्ध
होत आहे. त्याच्यामुळे आपलं जो भारतभूमी आहे अत्यंत सुंदर आहे, संपन्न आहे. म्हणजेच प्रत्येक गोष्टीने हे भारतभूमी संपन्न आहे. इथे कशाचीच कमतरता आपल्याला भासत नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे भारतभूमी जीव का प्राण आहे. असं वाटते की या देशाबद्दल आपल्याला जीव का प्राण म्हणजे एवढी प्रिय आहे आपल्याला, कारण की आपल्याला ह्या भारतभूमीनं सर्व काही दिलेलं आहे. कशाचीच आपल्याला इथे कमतरता भासत नाही आहे. पुढे शीलवंतांची, बलवंतांची, नीतिवंत, प्रज्ञावंतांची वंदनीय जगती जे त्या नररत्नांची ही खाण. शीलवंत म्हणजे चारित्र्यवान लोकांची भूमी आहे. आपल्या इथं मोठे मोठे चारित्र्यवान लोक होऊन गेले, हरिश्चंद्रसारखे लोक होऊन गेले, ज्यांनी एकदा सत्यासाठी आपलं भरपूर नुकसान त्यांनी करून घेतलं. असे भरपूर लोक आहे. महात्मा गांधीसारखे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसारखे, स्वामी विवेकानंदसारखे लोक जे चारित्र्यवान होते, असे लोक आपल्या देशामध्ये, शिवाजी महाराज असेल किंवा आणखी कोणी असेल, तर चारित्र्यवान लोक आपल्या इथं होऊन गेले. बलवंताची आपल्या इथं कमी नव्हती. आपल्या इथं बलवंत लोक होऊन गेले, म्हणजे शक्तिशाली लोक आपल्या इथं होऊन गेलेले आहे. शिवाजी महाराजांसारखे लोक आपल्या इथं होऊन गेलेले आहेत, ज्यांनी कधीच न घाबरता प्रत्येक परिस्थितीचा राणा प्रतापसारखे लोक होऊन गेले आहे. महाराणा प्रतापसारखे लोक आपल्या इथं होऊन गेलेले आहे. नीतिवंत म्हणजे व्यवहार चातुर्य आपल्या इथल्या लोकांमध्ये चतुर लोक आहे, ज्यांना म्हणजे जे भारताचा बाहेर गेल्यावर सुद्धा भारताचं नाव त्यांनी रोशन केलेलं आहे. जसं स्वामी विवेकानंद अमेरिकामध्ये जेव्हा गेले होते, त्यांचं भरपूर कौतुक तिथं झालेलं होतं, कारण की त्यांचं जो व्यवहार चातुर्य होतं त्याच्यासाठी त्यांचा गौरव तिथं करण्यात आला होता. असे भारतभूमीमध्ये असे नीतिवंत लोक झालेले, प्रज्ञावंत ज्ञानी लोक झालेले आहे, ज्यांच्या ज्ञानाची चर्चा पूर्ण देश, पूर्ण जग मानतो. वंदनीय, त्याच्यासाठी हे आपला भारत देश आपल्यासाठी वंदनीय आहे. म्हणजे वंदनीय म्हणजे पूजनीय आहे. मोठा आदर आपल्याला या देशाबद्दल वाटतो, कारण की इथे नररत्नांची खाण आहे. नररत्नांची म्हणजे इथे असे स्त्री पुरुष होऊन गेलेले आहे की ते खाण आहे. खाण म्हणजे जिथं त्याची कमी नाही आहे. दर पिढीने पिढी ते इथे उत्पन्न होत आहे आणि आपल्या भारत देशाचा जो गौरव आहे ते लोक असेच वाढवत आहे. आपल्या इथं आपण बघितलं की डॉक्टर कलामसारखे लोक होऊन गेलेले आहे, ज्यांनी निस्वार्थपणे देशाची सेवा केलेली आहे. असे नररत्न आपल्या देशामध्ये असंच पुढे पण होणार आहे आणि प्राचीन काळातही झालेले आहे. हे संविधान, तिरंगी निशान, अमुचा मान, अमुची शान, प्रियतम हा भारतभूमीचे गाऊ सदा जयगान. हे संविधान आपल्यासाठी पूजनीय आहे. हा तिरंगा, भारतचा जो तिरंगा आहे, झेंडा आहे, तो आपल्यासाठी एक गौरवाची बाब आहे. तेच आपली मान आणि आपली शान आहे. त्याच्यावर आपला देश अवलंबून आहे आणि त्याचा नेहमी आपण अभिमान बाळगला पाहिजे की आपल्या देशाच्या संविधानाने आपल्याला एवढ्या चांगल्या सुविधा दिलेल्या आहे. आपल्या देशाचा झेंडा जो आहे तिरंगी, ते आपली शान आपण मानली पाहिजे आणि ते आपल्याला अतिशय प्रियतम असली पाहिजे. प्रियतम म्हणजे खूप प्रिय असणारी भारतभूमी आहे. त्याच्यामुळेच आपली भारतभूमी हे आपल्याला अतिशय प्रिय आहे आणि त्याच्यामुळे आपण यांचं जो जयगान आहे, म्हणजे जयगान म्हणजे विजय गीत आहे, हे सदा आपण गात राहिलं पाहिजे. सदा आपल्या देशावर आपण प्रेम करत राहिलं पाहिजे आणि आपल्या देशासाठी वेळ पडल्यास सर्व काही बलिदान देण्याची एक भावना आपल्यामध्ये असली पाहिजे, कारण की ह्या भारतभूमीनेच आपल्याला सर्व काही दिलेलं आहे. ठीक आहे, आशा करतो की तुम्हाला एक कविता, हे गीत समजलं असेल तर निश्चित याच्यावर आधारित काही मी प्रश्न तुम्हाला देत आहो. हे प्रश्न तुम्ही वाचा. पहिला प्रश्न आहे, भारतभूमी हे कशाने संपन्न आहे? हे आपल्याला कवितेमध्ये त्याचे उत्तर आहे. 4 बॉक्स आहे. 4 बॉक्समध्ये 4 उत्तरं तुम्हाला लिहायचं आहे. भारतभूमी हे कशाने संपन्न आहे ते लिहायचं आहे. दुसरं आहे, भारत ही कशा नवरत्नांची खाण आहेत? आताच मी सांगितलं आहे कशा नवरत्नाची खाण आहे. तर 4 बॉक्समध्ये हे उत्तरं भरायचं आहे तुम्हाला. तिसरा प्रश्न आपल्याला आहे, भारताचा मान व शान काय आहे? भारताची मान व शान काय आहे? आताच मी सांगितलेलं आहे. तर हे उत्तर आपल्याला लिहून मला ग्रुपमध्ये पाठवायचं आहे. ठीक आहे, तर पुढच्या सत्रामध्ये आपण भेटू. तोपर्यंत धन्यवाद.